आणि यानंतर या घडीची एक मोठी बातमी समोर येते। पोरबंदरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आहे। कोस्ट गार्डचं हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येते आणि या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आता समोर आली आहे। पोरबंदरमध्ये हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झालाय। कोस्ट गार्डचं हे हेलिकॉप्टर होतं। नेमकं या हेलिकॉप्टर पडण्यामागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये, मात्र आपण बघतो या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पोरबंदरमध्ये हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झालाय। कोस्ट गार्डचं हे हेलिकॉप्टर होतं आणि याच वेळेस हे खाली कोसळून तिघांचा मृत्यू झालेला आहे। हेलिकॉप्टर कोसळल्याचं नेमकं कारण काय आहे या संदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आली नाहीये, मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय। या संदर्भात अविनाश पाटील माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतील। अविनाश, हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे, कारण कळू शकलंय का? वर्षा, आपल्याकडे माहिती अशी आहे की पोरबंदरमध्ये कोस्ट गार्डचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची ही माहिती आणि त्याच सूत्रांच्या माहितीनुसार असं आहे की तिघांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आपल्याला आता अद्याप मिळते आहे। पोरबंदरमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कोस्ट गार्डचं हेलिकॉप्टर असल्याची ही माहिती। निश्चितच अविनाश, प्राथमिक माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती प्रवासी होते या संदर्भात काही तपशील समोर आलाय का? अद्याप आपल्या समोर ती माहिती उपलब्ध नाहीये, पण सूत्रांच्या माहितीनुसार तीन जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आपल्याला आता उपलब्ध होते। निश्चितच अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल। अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। कोस्ट गार्डचा हेलिकॉप्टर असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आणि याच अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पोरबंदरमध्ये हा हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय।